किती मस्तपैकी तेल सुटलंय आणि आपली टेस्टी अशी वाटाणा किमा भाजी तयार झाली आहे। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे वाटाण्याचा खिमा। तुम्हाला माहिती आहे जानेवारी महिना आला की बाजारात खूप सारे वाटाणे असतात आणि वाटाण्याच्या खूप साऱ्या रेसिपीज आपण करून खात असतो, कारण का याच वेळेला ते वाटाणे जास्त मिळतात आपल्याला, नंतर भेटत नाहीत। सो आज आपण याच वाटाण्यापासून वाटाण्याचा खिमा बनवणार आहे। अगदी नॉनव्हेजसारखी रेसिपी लागते आणि खूप टेस्टी अशी, आणि मुलांना तुम्ही डब्याला दिली ना तर मुलं खूप आवडीने खातील अशी पौष्टिक पद्धतीने मी आज वाटाण्याचा खिमा बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी किचनमध्ये काढून ठेवलं आहे। तर चला आपण पहिल्यांदा जाऊया किचनमध्ये। चला, आज आपण बनवणार आहे वाटाणा खिमा। तर वाटाणा खिमा बनवण्यासाठी मी बघा इथे मस्तपैकी अशी हिरवेगार वाटाणे घेतलेत। हे वाटाणे कच्चे आहेत, उकडलेले नाही। त्यानंतर मी इथे 2 मोठे कांदे असे उभे कापून घेतलेत। उभे कापले म्हणजे आपल्याला याची पेस्ट बनवायची। त्यानंतर एक मोठा टोमॅटो असा चिरून घेतलाय, याची पण आपल्याला पेस्ट करायची आहे। त्यानंतर थोडंसं पौष्टिक असं मुलांना त्यांच्या डब्यासाठी वगैरे पौष्टिक म्हणून मी त्याच्यामध्ये थोडीशी मेथी घालणार आहे। आणि लसूण पाकळ्या घेतल्यात, एक 8-10 लसूण पाकळ्या आहेत आणि एक आल्याचा तुकडा आहे। तर आपण याला चेचून याची पेस्ट करून घेऊया। मिक्सरला लावू शकता, पण खलबत्त्यामध्ये केले तर टेस्ट अजून छान लागते। सो म्हणून मी याच्यामध्ये याची पेस्ट करून घेणार आहे। तर जाडसरच ठेवले, थोडेसे एकदम बारीक असे पेस्ट नाही तयार केले। त्यानंतर हे जे वाटाणे आहेत ते आता आपण मिक्सरला असे बारीक करून घेऊया। म्हणजे असे दाणेदार ठेवायचे, जास्त असं पावडरसारखं असं एकदमच असं वाटण करतो तसे करायचे नाही, आपल्याला जाडसरच वाटायचे। अशा प्रकारे मी जाडसर अशी हे केले पेस्ट। खूप असे दाणे पण बघा आहेत, म्हणजे असं एकदम असं बारीक करायचे नाही आपल्याला, थोडे दाणे राहिले तरी ते दिसायला छान वाटतात। कांदा आणि टोमॅटोची वेगळी पेस्ट तयार करून घेऊया। बघा आता आपल्या सगळ्या प्रकारच्या पेस्ट तयार करून झाल्या आहेत। तर इथे आपण टोमॅटोची पण अशी पेस्ट करून घेतली, कांद्याची पेस्ट झाली, आलं लसणाची पेस्ट केली आहे आणि आपले वाटाणे पण वाटून घेतले। तर इथे मी कढईमध्ये तेल पण तापत ठेवलं आहे। त्यानंतर थोडे जिरं घालून घेऊया, तर थोडीशी मोहरी घालूया, म्हणजे एक अर्धा चमचा तुम्ही घालू शकता जिरा मोहरी, कढीपत्ता। त्यानंतर आपली लसूणची पेस्ट तिची घालून घेऊया आपण। आता यामध्ये आपण कांदा घालूया, कांद्याची पेस्ट घालून घेऊया। आता यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट घालून घेते। आपला कांदा आणि टोमॅटो पटकन भाजण्यासाठी आहे ना, त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया, म्हणजे जेणेकरून तो पटकन कांदा टोमॅटो असा भाजला जाईल, लालसर होईल। चवीप्रमाणे मीठ, चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं भाजून घेऊया आपण तेलामध्ये। तर कांदा आपला भाजला गेलाय। आता यामध्ये आपण घरगुती लाल मसाला घालून घेऊया, आपला तिखट जसं तुम्हाला प्रत्येकाला आवडतं त्याप्रमाणे, आणि कोणाचा मसाला किती तिखट आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने घालायचं। त्यानंतर मी इथे जिरा पावडर एक छोटा चमचा घालते, त्यानंतर धने पावडर एक छोटा चमचा घालते। मी हे वाटाण्याची जी आपण पेस्ट तयार केली ती पेस्ट घालून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊया एकजीव। आता यामध्ये आपण काय करूया, थोडंसं पाणी घालूया, थोडंसं पाणी घालायचं आधी, आणि याला तेल सुटेपर्यंत आपण थोडंसं झाकून ठेवूया। आणि त्यानंतर मग एकदम सर्व पाणी घालायचं नाही, आधी मी थोडंसं पाणी घालते यामध्ये। आणि थोडंसं आता मी याला एक बारीक गॅसमध्ये ह्याला चांगलं म्हणजे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, नंतर मग आणि थोडंसं गरम पाणी घालायचं आहे। आता मी अर्धी वाटी इथे वाटी घेतली होती, त्यातलं अर्धी वाटी मी इथे पाणी घातलं याच्यामध्ये। 10 मिनटं मी तेल सुटेपर्यंत ठेवलं होतं। सो आता चेक करूया आपलं, बघा बाजूने किती मस्तपैकी असं तेल सुटलंय। आता आपण काय करूया, यामध्ये थोडंसं अजून गरम पाणी घालूया, थंड पाणी घालायचं नाही आहे,
कच्चे वाटाणे आहेत, सो ते शिजण्यासाठी आपल्याला गरम पाण्याने ते पटकन शिजले जातील. जास्त घालायचं नाही आहे. आपण एक 10 मिनटं त्याला शिजू दिलं होतं, सो ते थोडं शिजलंच असणार आहे. आणि थोडीशी ग्रेव्ही एकदम घट्ट पण नको, असं मीडियम असायला पाहिजे. सो म्हणून आता आपण परत एक 10 मिनटं त्याला आता बारीक गॅसवरती ठेवायचं आहे. थोडीशी हळद घालून घेऊया. त्यामध्ये आता मगाशी आपण जी बारीक चिरून अशी मेथी ठेवली होती ती पण घालून घेऊया. एक 10 मिनटामध्ये बारीक गॅस करून ठेवलं की ती मेथी पण त्यामध्ये ती शिजून जाईल. मस्तपैकी तेल सुटलं आहे आणि आपली टेस्टी अशी वाटाणा किमा भाजी तयार झाली आहे. आता मी जास्त पाणी आटवणार नाही आहे, नाही तर खूप असं घट्ट होऊन जाईल. इतकी ग्रेव्ही वास झाली बघा. टेस्टी आपली अशी किमा भाजी तयार झाली आहे. आणि किती बघा, म्हणजे ग्रेव्हीसुद्धा आहे, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. चपातीसोबत पण खाऊ शकतो. अशी टेस्टी आणि पौष्टिक अशी किमा भाजी तुम्ही मुलांना डब्याला पण देऊ शकता. आपल्या जेवणामध्ये आहे चपाती, मसाले भात आणि आपली वाटाणा किमा भाजी. टेस्टी अशी वाटाणा किमा भाजी आहे. आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली ती. आपण जो वाटाण्याचा किमा बनवला होता तो ऋत्विकला खूप आवडला आणि ऋत्विकने खूप आवडीने खाल्ला आहे ना ऋत्विक? हां. खूप आवडला ना तुला? हं. सो तुम्ही पण अशा प्रकारची रेसिपी ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.